काही वेळेस आपण जे एक्सपेक्ट करतो आणि ती गोष्ट तशी नाही निघाली तर आपल्याला किती राग येतो ना. मला तर प्रचंड राग आलेला होता, कारण की एक्सपेक्टेड वर्सेस रिॲलिटी मी जेव्हा बघितली ना तेव्हा मला एवढं डोकं गरम झालं ना, असं की काय सांगू तुम्हाला. तर हॅलो, कशा आहात सगळे, मजेत ना. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी पार्सल घेण्यापासूनच करते, कारण की माझी बाकीची कामं तर झालेलीच होती. म्हटलं चला आता अर्धी उरलेली कामं आहेत ती करूयात. परंतु तेवढंच पार्सल आलं माझं. मग मी अंशूच्या पप्पांनाच बोलली की जा तुम्ही तेवढं मला पार्सल आणून देता का. ते मला बोलले हो ठीक आहे. मग ते पार्सल घेऊन आले आणि त्यानंतर म्हटलं आधी जर मी पार्सल उघडायला बसली असते ना तर माझी कामं राहून गेली असती. म्हणून मी एक विचार केला की नको, म्हटलं आता नाही उघडत, आधी सगळे कामं करून घेते आणि मगच उघडते म्हटलं पार्सल. आणि पाण्याची टंचाई तर बघताच तुम्ही किती स्लो चालू आहे ते पाणी, म्हणजे एवढं बारीक धार चालू आहे ना त्या पाण्याची, म्हणजे त्याला चांगलंच 2-3 तास लागतील ते टाकी भरायला, मला तरी असं वाटते. कारण की ते खूप बारीक चालू होतं. मग तोपर्यंत आम्ही दुसरे कामं करायला घेतली, पाणी वगैरे लावून दिलं. आणि मला काही खोबरं किसून घ्यायचं होतं, मी ते किसून ठेवते, कारण की मग आपल्याला इतर कामासाठी लागतंच ना ते खोबरं, रोज किंवा इतर काही गोष्टी करायच्या असतात. खिचडीमध्ये तर आम्हाला लागतंच, रोज डेलीचं काम आहे ते, त्यामुळे मला ते किसूनच ठेवावं लागतं. मी ते किसून ठेवलं. आणि ना आईने कुरडई आणलेल्या होत्या, म्हणजे एक बनवून आम्ही बाहेरूनच बनवून आणतो, तर त्यांनी ना ते बाहेर टाकत होते. मुलांना सुट्ट्या लागल्या म्हणजे विसरूनच जायचं की आपण एकट्याने काम करू, त्यांची तर लोडबोडमध्ये असतेच, म्हणजे असते. माझी सगळी कामे झालेली होती. म्हटलं चला आता पार्सल उघडू. मग मी उघडलं मी, परंतु मी खरं सांगू का, जे आहे ते सांगेल मी तुम्हाला, काही वाढवून किंवा कमी करून अजिबात सांगणार नाही. मला ना कलरसुद्धा खूप छान आहे बरं का, म्हणजे की ब्राईट, एकदम ब्राईट कलर आहे तो, ऑरेंजमध्ये. म्हणजे तुम्हाला जसा दिसतोय तो रिअलमध्ये तसा नाही आहे, तो थोडा ना मळकटसारखा कलर वाटतो तो, जेव्हा आपण रिअलमध्ये आपण समोरासमोर बघू तेव्हा. परंतु कापड वगैरे सुद्धा व्यवस्थितच होता, म्हणजे ज्या प्राईजच्या मानाने तर बरोबरच होता. कापड पण व्यवस्थित होता, त्याला काही नाव नाही ठेवू शकत आपण. परंतु जेव्हा मी स्लीव्ज बघितले ना, एकदम खरं सांगते मला अजिबात नाही आवडल्या त्या, कारण की जेव्हा माझ्याकडे अशा स्लीव्सच्या भरपूर आहेत 3/4च्या, परंतु मला लांब स्लीव्स पाहिजे होते आणि ते नाही भेटले मला, म्हणून माझं खूप जास्त डोकं खराब झालं. आणि त्यातल्या त्यात अजून ना जी एम्ब्रॉयडरी असते ना ती सुद्धा ती निघत होती, म्हणजे हा पण जेव्हा धागा ओढू ना तर पूर्ण निघून जाईल ती, असं होती ते. त्यामुळे आणि बघत असं सगळे धागे निघत आहेत ते. आणि मला रिटर्न का करता येणार माहिती का, अंशूने ती जी कुरिअर बॅग होती ना त्याने सगळे फाडून टाकले, त्याच्याजवळ जरा कैची काय दिली मी, त्याने सगळे तुकडे करून टाकले त्या बॅगेचे, ते पिशवीचे. त्यामुळे मला काही ते रिटर्न नाही करताना, कारण की कशात देऊ मग मी ते, पाहिजे ना आपल्याला काहीतरी, की आपल्याकडे प्रूफ म्हणून काहीतरी पाहिजे ना, तेव्हा तुम्ही रिटर्न करणार, नाही तर कसं काय करणार. तर त्यामुळे मी नाही रिटर्न करू शकते. घ्यायला काही नाही, तो ड्रेस घेऊ शकते, एवढं वाईट नाही. फक्त एवढं आहे की ते मी जसं बघितलेलं होतं ना तसा नव्हता तो, म्हणून मला नाही वाटलं तुम्हाला सजेस्ट करावं असं, म्हणून मी काही तुम्हाला रिकमेंड नाहीच करणार आहे, नाहीच केलेलं आहे. चला तर मग आता रात्रीचा वेळ झालेला आहे, मी करते स्वयंपाक. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या, सेफ राहा.